पहिला इथं सूरज निकमच्या नावात राहिली होती, मात्र खऱ्या अर्थाने त्याने डेडिकेट केले ती अर्थात सचिन माने यांना. कारण एक चांगला खेळ मैदान पाहायला मिळाला. जाऊ मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती इथे मात्र सुंदर फटका लगवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची नक्की लेडिंग गेट लागली होती, मात्र शॉर्ट थर्ड मध्ये आपण पाहिलं तर शॉर्ट फायनल नक्की क्षेत्ररक्षक आहे चेंडू पर्यंत पोहोचले. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका हाताने नक्की चेंडूला कलेक्ट केला. पुढचा बॉल इथे मात्र समोर नक्कीच खेळून काढलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आपण पाहायला गेलं तर सचिन चेंडू पर्यंत पोहोचतात. आपल्या अर्थात आपल्या असोसिएशनचे लाडके उपाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र 2 धावा घेतल्या गेल्या. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आले आणि त्यानंतर मात्र या 2 धावा आल्यात. सन्माननीय संदीपजी केतळ साहेब यांच्या शुभ हाताने आपण बघतोय सचिन यांना मात्र इथे सन्मानित केले गेले. अर्थात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच केतल फॅशन स्टुडिओचे सर्वे सर्वा आपण पाहतोय त्यांच्या शुभ हाताने त्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये इथे मात्र सचिन यांना सन्मानित केलं जातं. अर्थात आपल्या प्रत्येक मॅच साठी नक्कीच सामन्याचे टी शर्ट यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आले. पुढचा बॉल अखूट टप्प्याचा होता, त्याला मात्र भिरकावलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आपण पाहतोय नितीन चेंडू पर्यंत पोहोचतील, फेकी करतील तद्वार इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांनी नक्की धाव पुन्हा एकदा पुढे सरसावलंय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्येचा पोहोचते 6 आकड्यावरती. प्रथम बॅटिंग करणारा संघ म्हणून बुरमाळ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांचा विचार केला तर नक्कीच अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. दोन्ही संघामध्ये त्या क्षमतेचे त्या धाटणीचे खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. पुढचा बॉल उलटा बॉल, त्याला मात्र समोर नक्कीच खेळून काढलाय. सचिन चेंडू पर्यंत पोहोचतील, फेकी करतील तद्वार मात्र पुन्हा एकदा तर 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये होते. खऱ्या तर बुरमाळ संघाचा मात्र कौतुक करावं लागेल. चांगला एक संत आणि संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र इथे पाहायला मिळतोय. चला कोळगाव संघाचा कोणी प्रतिनिधी असेल त्यांना विनंती करतो आपण या आपल्याला इथे मात्र सन्मानित केलं जाईल. आपल्या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपल्याला खऱ्या अर्थाने सन्मानित केलं जाईल. कारण या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात आणि इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय काय बिघडलंय ते इथे मात्र पहिला धक्का लागलाय. तो अर्थात बॅटिंग करणारा संघ अर्थात बुरमाळ संघाला पहिला गडी गारत. थँक्यू सो मच. इथे पाहिलं गेलं तर डावखुराचा फलंदाज दीपक मात्र माघारी परतलेत. चांगला झेल टिपला गेलाय अर्थात नितीनच्या माध्यमातून. कारण एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत. नक्कीच वेस्ट फिल्डरचा किताब नक्कीच त्यांच्या नावाती वेळोवेळी राहत आलाय असे नितीन पाटील आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून हा चांगला झेल टिपला गेलाय. तुम्ही बॅटर मैदानात दाखल झालेत सचिन. पहिला बॉल, वा काय चेंडू हाताळलाय. परफेक्ट चेंडू इथे मात्र हाताळला गेला. त्याला सुद्धा बचाव सुद्धा नक्की चांगल्या पद्धतीने केले गेले सचिनच्या माध्यमातून. चेंडू नक्की चांगल्या पद्धतीने हाताळला गेला होता. मात्र फलंदाजही तेवढाच चाणक्य आहे, त्याने जाणलं आणि इथे मात्र सावध पवित्रा यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटक क्रमांक पहिलं अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळ मात्र साफ झालाय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचते त्या अर्थात 8 आकड्यावरती. 1 गडी बाद 8 धावा. मी सन्माननीय सोजल खेतेल साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभाचे येथे मध्ये त्यांना सन्मानित देऊन यानंतर सन्मानित करायचं. तसेच आयोजकांच्या वतीने एक गोड उपक्रम आहे अर्थात भोजन आहे. कुणी जाऊ नका, प्रत्येकाने भोजनाचा इथे मात्र आस्वाद घ्यायचा आहे. तर आयोजकांच्या वतीने गोड उपक्रम इथे राबवला गेलाय. प्रत्येक खेळाडूंच्या जेवणाची व्यवस्था इथे मात्र केली गेली आहे. सो पराभूत संघांना विनंती करतो की आपण जाऊ नका.
तो मैदानाच्या आतमध्ये सांगी दुसरा आणि वैयक्तिक पळ घेऊन गोलंदाजी मागवती आर्यन आपल्याला पाहायला मिळतात. युवा गोलंदाज वराठेवाडी संघाचा हा गोलंदाज फिरकीचा जादूगर म्हणून नक्की त्याच्याकडे पाहिलं जातं. असं आर्यन आपल्याला पाहायला मिळतोय. तो स्ट्रायकडे फलंदाज आपण पाहतोय तो अर्थात दिनेश यांना आपण पाहतोय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती काय घडलंय, घेतला यष्ट्यांचा वेध, धक्का क्रमांक दुसरा, दांडी 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 गोल. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मध्ये दाखल झाले जातात. सूरज यांना आपण पाहतोय. इथे मात्र मी मगाशी म्हणालो की युवा गोलंदाज आर्यन आपण पाहतोय फिरकीचा जादूगर म्हणून नक्की त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक युवा गोलंदाज नक्की खऱ्या अर्थानं आपल्याला वनाडवाडी संघाचं भविष्य त्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला बॉल नक्कीच हाताळला घेतला आणि पहिला चेंडू नक्कीच कुठेतरी स्टेजवर दाखण्याचा नक्कीच माणूस होता. तो खऱ्या अर्थानं यशस्वी ठरवला गेलाय आणि पाहिलं गेलं तर दिनेश यांना माझ्या स्वस्तात माघारी परतावा लागले. परफेक्ट पाहायला गेलं तर फुललेंचा चेंडू होता, त्याला कुठेतरी पीक करता आला नाहीये आणि मात्र यष्ट्याचा वेध घेतला आणि इथे मात्र दिनेशांना माघारी परतावा लागले. नवीन बॅटर दाखल झाले अर्थात सूरज यांना आपण स्ट्राईक वरती पाहतोय. पहिला बॉल फेस करतील गोलंदाज पाहायला गेलं तर आर्यन यांचा. पहिलाच बॉल इथे लॉफ केला, फटका फसलाय जरूर, चेंडू हवेमध्ये आहे मात्र निर्जय की चेंडू ट्रॅव्हल झाला. अर्थात नो मॅच लँड मध्ये चेंडू आपण पाहतो ट्रॅव्हल होतोय. 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या गेल्यात. 2 धाव्याने पुन्हा आपल्या पुढे सरसावते वधारतय. धावसंख्या जाऊन पोहोचते आता 2 गडी बाद 10 आकड्यावरती. गोल्डन फिगर अर्थात दुहेरी आकडा आपल्याला धाव फळकवते असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आता मात्र गमवून दिलाय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर, षटकार. सहा धावा आल्यात. आर्यनचा चेंडू म्हणून पाहायला गेले तर खऱ्या अर्थाने या 6 धावा पाहायला मिळेल. अजूनही 3 चेंडूचा खेळ पाहायला मिळणार आहे. 3 चेंडू नक्कीच पूर्ण झालेत. 3 चेंडू पाहिलं गेलं तर 8 धावा मात्र नक्कीच खर्च केल्यात. एक गडी मात्र आपल्या खात्यामध्ये नक्कीच ऍड केला गेलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेला. आता मात्र जाळ विणलंय. चांगला कमबॅक पाहायला मिळाला. आणखी एक गडी बाद. चला मित्रांनो, फिल्डिंग करणाऱ्या संघाला आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला पुन्हा एकदा त्यांचं लक्ष वेधतोय की 8 मिनिटांचा अवधी मात्र इथे पूर्ण झालाय. 8.5 मिनिटांचा अवधी मात्र इथे पूर्ण झालाय. आपल्याला 16 मिनिटांचा अवधी दिला गेलाय आणि हा अवधी फक्त फिल्डिंग करणाऱ्या संघाला नसून बॅटिंग करणाऱ्या संघाला सुद्धा आहे. कारण आपला बॅटर सुद्धा आपण त्वरित मैदानाच्या दाखल करायचंय. आपण जर अधिकचा वेळ खर्च केला तर फिल्डिंग करणाऱ्या संघाला मात्र त्याचा मोबदला नक्की दिला जाईल. नवीन बॅटर मैदान दाखल झालेत सुदर्शन. पुढचा बॉल इथे मात्र द्विधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाले. चेंडूला येऊ दिला कारण पडल्यानंतर अधिकची उचली घेतली. हलक्यात नक्कीच चेंडूला ढकललाय. एक धाव मात्र इथे पूर्ण केली गेली. एका धावेने पुन्हा धावपळा पुढे सरसावलाय, वधारलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 17 आकड्यावरती. 3 गडी बाद 17 धावा. पुढचा बॉल इथे मात्र चेंडूला येऊ दिला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉर्ट फायनल मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव इथे मात्र पूर्ण पाहायला मिळते आणि एका धावेने षटक क्रमांक दुसरं अर्थात ओव्हर नंबर 2 चा खेळ मात्र साफ झालाय. पहिले तर खऱ्या अर्थात 12 चेंडूचा खेळ पाहायला मिळाला. 18 धावा धावफलकावरती लागल्या. आता खऱ्या तर पाहिल्या तर 9च्या सरासरीने मात्र धावफलक पुढे सरसावत आहे. बॅटिंग करत असताना बुरमाळ संघ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चला मित्रांनो, ग्रुप बेटिंग करू नका प्लीज, विनंती असेल. नवीन गोलंदाजी मागवत इथे मात्र सज्ज होत आहेत. सांगिका तिसरं आणि वैयक्तिक पलट घेऊन गोलंदाजी मागवत इथे मात्र गोलंदाज सज्ज होत आहेत. आपण पाहतोय
नितीन आपण पाहिलं गेलं तर शावडी तालुका ग्रामीण असोसिएशनचा फायटर जेट या नावाने नक्कीच हा खेळाडू उदयास आलाय, प्रसिद्ध झालाय. अर्थात नितीन पाटील आपल्याला पाहायला मिळतायत. आता मात्र गोलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना नक्कीच कुठेतरी गोलंदाजाला आसमान दाखवण्याचं काम नक्कीच वारंवार सातत्यपूर्ण नक्कीच केलं गेलंय आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून आजही आपल्याला पाहायला मिळेल. मात्र आता चेंडू आपल्या हातामध्ये आता मात्र कुठेतरी वेगळी भूमिका इथे पार पाडायची आहे आणि ती भूमिका इथे खऱ्या अर्थाने पार पाडली जाईल ते पाहावं लागेल. पहिला बॉल, पहिल्याच बॉलला इथे मात्र लॉफ्ट केलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीयेत. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय पहिल्याच बॉलवरती साधावा षटकार. इथे मात्र पाहायला गेलं तर पहिला बॉल इथे हाताला नितीनच्या माध्यमातून आणि सचिन आणि मात्र पहिला चेंडू इथे मात्र 6 धावा आपण पाहायला मिळाल्यात. जोपर्यंत सचिन मैदानाच्या आतमध्ये आहेत, कारण सचिनकडे तो खऱ्या तो टेम्परामेंट आहे, ती प्रतिभा आहे आणि खऱ्या आता पाहिलं तर संघाला तारणहार म्हणून नक्की त्यांच्याकडे पाहिलं गेलंय, दिशादर्शक म्हणून नक्की त्यांच्याकडे पाहिलं गेलंय. आज मात्र खऱ्या त्यांची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे, कारण 3 गडी मात्र माघारी परतलेत. त्यातून पाहिलं गेलं त्याच्यामध्ये आपण दिनेश असतील, त्यानंतर दीपक आणि सूरज हे मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. आता मात्र आपण पाहिलं गेलं तर एका बाजूला सचिन आणि सुदर्शन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या जोडीने नक्कीच कुठेतरी संघाला सावरण्याचं काम केलं जाईल का, कारण आपण पाहिलं तर सचिनच्या माध्यमातून नक्कीच केलं गेलंय. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, बॅटने बॉलचा संपर्क जसा हवा होता तसा आला नाहीये. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण होतीये. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र धाव येईल. धाव फलकावरती एक धाव मात्र इथे ऍड केली गेली. 25 धावा, धाव फलक त्याला 3 गडी बाद. 25 धावा प्रथम बॅटिंग करत असताना ARCC बुरमाळ संघ इथे मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चुकी होत नाही. आणखी गडी बाद. सुदर्शन मैदानाच्या बाहेर. चला पुढच्या 2 संघांचं लक्ष वेधतो, अर्थात चंद्रकांत स्पोर्ट्स येलवण जुगाई आणि त्यांच्या अगेन्स्ट यजमान संघ अर्थात RKCC चिखलवाडी. तर दोन्ही कॅप्टनला विनंती करतो आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. चंद्रकांत स्पोर्ट्स येलवण जुगाई आणि त्यांच्या अगेन्स्ट यजमान संघ RKCC चिखलवाडी. तर दोन्ही संघाने तयार राहायचे. दोन्ही संघाच्या संघानाकडून विनंती करतो आपण यायचंय. पुढचा बॉल सुरेख चेंडू खोला टाकला होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचतील, फेकी करतील, तद्वर मात्र एक सिंगल धाव इथे प्राप्त होतीये. नवीन बॅटर आपण पाहिलं तर मैदानाच्या आत दाखल झाले आहेत अक्षय आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येचा पोहोच येते अर्थात 26 आकड्यावरती. 4 गडी बाद, 26 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना ARCC बुरमाळ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा भिरकावलाय, फटका जरूर फसलाय. अक्षय चेंडूच्या खाली येत आहेत आणि ते काय घडलंय ते इथे मात्र 2 चेंडू आलाय. नशिबानं मात्र साथ दिले खऱ्या अर्थानं. आणि फलंदाज कोण होता तर अर्थात सचिन आपण पाहतोय. 2+1 धावसंख्येत टोटल 3 ने मात्र इथे भर होईल. 29 धावा धाव फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल फ्रीडचा इथे मात्र भिरकावलाय, पुन्हा फटका जरूर फसलाय. इथे मात्र खऱ्या अर्थानं जीवन दान मिळालं आज सचिनांना. 2 धावा आल्यात. चला अभिषेक हापे आपण कुठे असाल तर प्लीज या. पुढचा बॉल इथे मात्र हा चेंडू येतो डॉट. 3 षटकाचा अंत जरूर झालाय. 31 धावा धाव फलकावरती लागल्या आता. चला वनाडेवाडी संघ आपल्याकडे फक्त आणि फक्त आता मात्र 2 मिनिटांचा अवधी आहे. या 2 मिनिटांमध्ये मात्र आपल्याला हे षटक इथे मात्र हाताळावं लागणार आहे, याची मात्र आपण नोंद घ्या. कारण 2 मिनिटं आणि 19 सेकंदाचा अवधी. धावसंख्येचा विचार केला तर 31 धावा धाव फलकावरती राहिल्यात. 3 षटकाचा अंत दूर झालाय. नवीन गोलंदाज माग दाखल झालेत. संजय आपण वाहतोय.
पहिला बॉल इथे मात्र बॅटची नक्कीच लिडिंग गेज घेतले. शॉर्ट थर्मल क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण झाली आहे. 32 धावा फलक आल्या आता. पुढचा बॉल इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. ऑल ऑन द कार्बन बघतोय. स्क्वेअर क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचतील, फेकी करतील. तद्वर मात्र 2 धावा जसं नाही ते मात्र पाहायला मिळतात. धावसंख्येत 2 ने वर. धावसंख्येत जाऊन पोहोचते ती अर्थात 34 आकड्यावरती. ऑन सेकंड म्हणून सचिनला पण पाहतोय. पुढचा बॉल पुण्याचा खोलात टाकलाय. अक्षय चेंडू पर्यंत पोहोचतील. एक धाव तर नक्कीच पूर्ण दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय आणि पुन्हा एकदा 2 धावा मात्र इथे पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग वितरण देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला अक्षय आणि त्यांच्या समवेत सचिन जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 चेंडू अजूनही शिल्लक असताना 36 धावा फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल इथे मात्र भिरकावलाय. फटका जरूर फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. झेल मात्र नक्कीच निसटलाय. मात्र 2 धावा का नक्कीच जरूर वाचवल्यात. या 2 धावेने नक्की धाव पुन्हा एकदा पुढे सरसावतंय. 38 धावा फलकावरती लागल्या आता. 4 चेंडूचा खेळ मात्र संपला. पुढचा बॉल इथे मात्र भिरकावलाय. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. साधावा षटकार. तसेच पंचांना विनंती करतोय. पंच एक खेळाडू आपण 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचंय. शेवटचा बॉल शिल्लक आहे मात्र अवधी मध्ये ते पूर्ण झालाय. नियमाप्रमाणे एक खेळाडू मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. काही नियम आहेत मित्रांनो, त्या नियमांचं मात्र इथे पालन करणं अनिवार्य असणार आहे. 44 धावा फटकावरती लागल्यात. मोठा फटका इथे आला आपण पाहिलं सचिन यांच्या बॅटमधून. पुढचा बॉल आणि इथे मात्र वनमध्ये नक्कीच कलेक्ट केलाय. फेकी जरूर केली आहे आणि इथे मात्र अपघात अर्थात इथे मात्र धावा होत आहे. 2 धावा तर नक्कीच इथे जमा केल्या गेल्यात. 2 धाव्याने नक्की धाव पुन्हा एकदा पुढे सरसावते. प्रथम सत्र इथे साफ झालाय. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्येत जाऊन पोहोचले 46 आकड्यावरती आणि 47 धावांचं आव्हान ठेवलंय. चला विनंती करतो मी त्वरित वनाडवाडी संघाला आपण मैदान खाली करायचंय. चला एलवन जुगाई संघ युवराज तसेच आदरणीय सन्माननीय लक्ष्मणजी वरेकर साहेब यांचं शुभागमन झालंय. त्यांचं मी आयोजकांच्या वतीने आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. तसेच चला एलवन जुगाई संघाचा संघनायक चला युवराज माझा आवाज पण पोहोचतोय का आपल्यापर्यंत? ऋतिक आपण आपला कर्णधार इथे पाठवायचा प्लीज. धावसंख्या झाली ते अर्थ 46 आणि 47 धावांचं आव्हान आहे. आपण मित्रांनो चालू असलेली मॅच पाहतो. एका बाजूला ARCC बुरमाळ संघ इथे पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना 46 धावा नक्की इथे बनवल्यात 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 47 धावांचं इथे मात्र आव्हान ठेवलंय. मी आदरणीय सन्माननीय लक्ष्मणजी वरेकर साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते येथे मात्र नाणेफेक केली जाईल. यजमान संघ आणि त्यांच्या आगेचा मात्र एलवन जुगाई संघ इथे मात्र पाहायला मिळतोय. आणि टॉस जिंकला तो अर्थात चंद्रकांत स्पोर्ट्स एलवन जुगाई संघानं. मी विनंती करतो आपण आपला निर्णय आणि आपल्या संघाचा मात्र आपण तयार राहायचंय. ओके आणि आपला निर्णय आमच्यापर्यंत त्वरित आपण कळवायचा आहे. चला वनाडेवाडी संघ चला स्वप्नील वनाकडे अक्षय वनाडे विनंती करतो आपली जोडी आपण मैदानाच्या आत आपण दाखल करायची आहे प्लीज.
कारण मित्रांनो आपण नक्कीच कुठेतरी वेळेपेक्षा थोडे मागे आहोत. सो विनंती करतो की आपण आम्हाला सहकार्य कराल, कारण स्पर्धा ही आपल्यासाठी आहे, स्पर्धा सुद्धा ही आपलीच आहे. त्यामुळे नक्कीच त्या अनुषंगाने आपलं सहकार्य आम्हाला लाभेल ही नक्कीच आशा बाळगतोय. जो मैदानाच्या आतमध्ये 47 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्षाचा पाठलाग करताना सालवडी मैदानाच्या आत दाखल झाले. एका बाजूला पाहिजे संघाचा तारहार कर्णधार, ज्याच्या फलंदाजीला नक्कीच आपण धार पाहतो, गोलंदाजीला नक्कीच सुद्धा धार पाहिली असा अक्षय वनाडे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्याच्या समोर आपण पाहतो या फायटर जेट अर्थात नितीन पाटील मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळत आहेत. ही जोडी आपण पाहतोय. तर गोलंदाजी मागवती गोलंदाज आपण पाहतोय सांघिक पहिला आणि वैयक्तिक पळ घेऊन सज्ज होत आहेत निलेश यांना आपण पाहतोय. जो मैदानाच्या आतमध्ये सामना होते सुरुवात बाकीचं क्रिकेट. पहिला बॉल अखूट टप्प्याचा होता आणि इथे मात्र चुकी घडतीये. चुकी मात्र इथे अंगलट कारण चेंडू होते फरा सीमा रेषेच्या बाहेर. अक्षयच्या बाडोतून हा पहिला दर्जेदार चौकार. पहिला बॉल इथे मला आपण अखूट टप्प्यात नक्कीच हाताळला गेला आणि ते खऱ्या अर्थानं अक्षयने आपल्या मात्र उंचीचा पुरेपूर वापर करत चेंडूला मात्र भिरकावून दिला 4 धाव्यांसाठी. पुढचा बॉल आणि इथे मात्र काय घडलंय तर काय घडलंय तर मोठा मासा मात्र जाळ्यामध्ये फसलाय. अर्थात अक्षय वनागडेच्या खेळीचा मात्र इथे होतो अंत. धक्का क्रमांक पहिला वनागडेवाडी संघाला. नवीन बॅटर मैदानाचे दाखल झालेत. यांनी खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर एक कारनामा नक्की त्या खेळाडूने केला होता. 3 षटकार नक्कीच लगावले होते. कुठेतरी संघ अडचणीमध्ये सापडला होता. त्यावेळी नक्कीच ज्या खेळाडूने हा कारनामा केलाय तो अर्थात स्वप्नील वनागडे हा खेळाडू मात्र मैदानाच्या आज आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आज नवा दिवस आहे. आज काहीतरी नवं करावं लागणार आहे कारण आपण भूतकाळामध्ये काय केलं आपल्याला वर्तमानामध्ये काय करायचं हे खऱ्या अर्थाने माणसाला नक्की ठरवावं लागतं. आज नवा दिवस आहे, एक नवं टार्गेट आहे. कशा प्रकारे अचीव केलं जाईल हे मात्र पाहावं लागणार आहे. पहिलाच बॉल नक्कीच फेस केला. पहिला चेंडू नक्कीच खुळा टाकलाय. स्वप्नील यांच्यासाठी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. अक्षय मात्र माघारी परतले. धावसंख्येचा विचार केला तर 4 धावा मात्र आपल्याला धावकडे पाहायला मिळतात. एक गडी नक्कीच माघारी परतले. अर्थात अक्षय आपण पाहतोय कुठे आराम करताना आपल्याला पाहायला मिळतात. नितीन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांना साथ देणारे नक्कीच स्वप्नील मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिले षटक आपण पाहतोय नक्कीच गोलंदाज दिनेश यांच्या माध्यमातून मात्र इथे हाताळलं जातंय. पुढचा बॉल सूर्य किती फटका लगावलाय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चांगला एफर्ट इथे पाहायला मिळाला मात्र धावा काय वाजवला नाही. चेंडू होते फरार 4 धाव्यांसाठी. हा येतोय चौकार. 4 धावे नक्की आपण पाहिले गेले तर धावळ पुन्हा पुढे सरसावलंय. स्वप्नीलच्या बाडमधून मात्र या 4 धावा आल्यात. पुढचा बॉल पुण्यात बॅकफुटला गेलेत. पंच काढण्याचा प्रयत्न केला मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय.
षटक क्रमांक पहिला आपण पाहतो धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा फळकलेल्या आहेत. अजूनही षटकातील एका चेंडूचा खेळ मध्ये इथे बाकी असेल. 47 धावांचं लक्ष आहे. पुढचा बॉल इथे मात्र बॅकफुटला गेलेत. पॉइंट लगेच खेळलेला फटका सुंदर फटका इथे पाहायला मिळाला स्वप्नीलच्या बॅट मधून. हा आणखीन एक दर्जेदार चौकार. या 4 धावेने आपण धावसंख्येचा विचार केला. एंड ऑफ द ओव्हर जर आपण धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच एक गडी बाद 12 धावा दिला. सेकंड मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात वनाडेवाडी संघ इथे मात्र पाहायला मिळतोय. मात्र आपण मित्रांनो आपण धावसंख्येचा विचार केला, रिक्वायर रनचा विचार केला तर येणारे 18 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 35 ची गरज असणार आहे. नवीन गोलंदाजी मागून इथे मात्र सज्ज होत आहेत. सचिन आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे. चला मित्रांनो जास्तीचा वेळ घेऊ नका. ऑन स्ट्राइक आपण पाहतो या नितीन पाटील आपण पाहतो पहिला बॉल फेस करतील. पहिला बॉल हलक्यात नक्कीच खेळून काढला. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. वाह काय क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळाला. जरा इथे मात्र जर यष्ट्यांचा वेध घेतला असता तर मात्र काहीतरी वेगळं इथं पाहायला मिळालं असतं. कुठेतरी ह्या धाव मात्र इथे अंगणात आली होती आणि इथे मात्र आपण पाहतो नक्कीच कुठेतरी ओव्हरच्या नादामध्ये मात्र इथे एक धाव इथे अर्जित केले गेले. टोटल 2 धावा इथे मात्र ऍड केल्या गेल्यात. धावसंख्या 2 ने भर होते. 14 धावा फळकावरती लागल्यात. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर तिथे मात्र सन्मान दिला गेलाय नितीन पाटील यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं पाहिलं तर नक्कीच त्यांना माहिती आहे कुठल्या चेंडू सन्मान द्यायचा आणि कोणत्या चेंडूवरती मात्र खरपूस समाचार घ्यायचा आहे. पुढचा बॉल इथे मात्र एसटी चुकी करतायत. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये इथे आतोय. नितीन पाटील जर पाहिलं तर मागील काही स्पर्धा पाहत कुठेतरी नितीन पाटील यांची बॅट मात्र शांत पाहायला मिळाली आहे. आता मात्र पुन्हा एकदा बघतोय सचिन होतात गोलंदाज सचिन. पुढचा बॉल आड्या बॅट नक्कीच खेळून काढला. बॅकफुटला गेलेत. क्रीजचा पुरेपूर वापर केला. एक सिंगल धाव तिथे पूर्ण होतीये. धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा एक धाव इथे ऍड केली जाईल. 15 धावा फळकती लागतायत. आता मात्र येणारे 15 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल 32 ची गरज आहे. 15 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. सेकंड मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात वळणवाडी संघाला दोन्ही बलाढ्य संघ आहेत. खऱ्या अर्थानं अटीतटीची लढत या मैदानाच्या आत नक्कीच पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघ आहेत त्याच दाटीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करतात. दोन्ही ताकदवान संघ आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतात. एका बाजूला बुरमाळ संघ आणि एका बाजूला वळणवाडी संघ इथं पाहायला मिळतोय. पुढचा बॉल वेगवान चेंडू इथे हाताळला गेलाय. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे पाहिलं गेले. पंच मात्र तटस्थ कोणत्या प्रकारची हालचाल नाही, कोणत्या प्रकारची मुवमेंट तुर्तास तरी मैदानाच्या आतमध्ये येत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. कुठेतरी पाहिलं तर वनगडेवाडी संघाच्या ताफ्यामध्ये कुठेतरी शांततेचं वातावरण इथे मात्र नक्कीच पाहायला मिळतंय. पुढचा बॉल आणि आता मात्र पुन्हा पंचांकडे पाहिलं गेलंय. पुन्हा त्या पंच तटस्थ आहेत. कोणत्या प्रकारची हालचाल येत नाही. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. डॉट 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 मी मगाशी म्हणालो की इथे येणारा प्रत्येक डॉट बॉल कुठेतरी वनाडेवाडी संघाचं टेन्शन मात्र वाढवणार आहे. पुढचा बॉल इथे मात्र काय घडलंय. बॅटची नक्कीच इनर रेस लागते. चेंडू होतोय मात्र फरार. 4 धाव्यांसाठी धावा मिळतात. 4 चौकार. 4 धावा आल्यात शेवटच्या चेंडू मध्ये. 4 धावा आल्या. 4 धाव्याने नक्की धावलं. पुन्हा पुढे सरसावलंय. 19 धावा फळक दिला. आता मध्ये येणारे चेंडू होता ते 12 आणि 28 धावांची आवश्यकता. 12 बॉल 28 ची गरज आहे. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. जिथे मात्र मित्रांनो मागाशी पाहिलं होतं की 18 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता होती. तिथे मात्र आता समीकरण येऊन ठेपलंय. ते 12 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाजी मागवती इथे मात्र सज्ज होत आहेत. अक्षय यांना आपण पाहतोय. 12 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो आपल्याला पाहिलं गेलं तर 8 मिनिटांचा अवधी मात्र इथे पूर्ण झालाय. गोलंदाजी करणाऱ्या संघाने याची मात्र नोंद घ्यायची आहे.
गोलंदाजी माग होती आपण पाहतोय अक्षय यांना आपण पाहतोय स्ट्रायकर आपण पाहतोय नितीन यांना आपण पाहतोय नितीन पाटील पहिला बॉल चला मित्रांनो अधिकचा वेळ ते घ्यायचा नाही बुरमाळ संघाला एक पुन्हा एकदा मित्रत्वाची आणि बंधुत्वाची विनंती करतोय पुढचा बॉल आडा बॅट नक्कीच खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये एक धाव तर नक्कीच पूर्ण दुहेरीचा प्रयत्न केला जाईल का आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात धावसंख्या 2 ने भर होतीये 21वा धाव फलकावरती लागल्यात आता ते येणाऱ्या चेंडू असणार ते 11 आणि 26 धावांची आवश्यकता आहे 11 बॉल 26 ची गरज आहे कुठेतरी एक मोठा फटका येणं गरजेचं असणार आहे आणि तो येईल का हे सुद्धा पाहावं लागणार आहे पुढचा बॉल समोरच्या दिशेला खेळल्यात एक धाव तर नक्कीच पूर्ण होतीये दुहेरीचा प्रयत्न केला जात नाहीये एका धावेमध्ये समाधान मानावं लागते तो दोन्ही फलंदाजांना एका बाजूला आपण पाहतोय नितीन आणि एका बाजूला स्वप्नील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते कुठेतरी आम्हाला नितीन यांच्या बाडूत मात्र धावा येत नाहीयेत येणारे 10 चेंडू आणि तब्बल 25 धावांची आवश्यकता आहे 10 बॉल 25 ची गरज आहे क्षेत्ररक्षणामध्ये नक्की थोडासा बदल केला होता कारण लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं पुढचा बॉल इथे मात्र सुरेख चेंडू हाताळला गेला एक सबमरीन दिल्ली मैदानाच्या आतमध्ये नक्कीच हाताळले गेले गोलंदाज अक्षयांच्या माध्यमातून आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय आता खऱ्या अर्थाने इथे मात्र डॉट बॉल ही डोकेदुखी ठरणार आहे ती सेकंडची बॅटिंग करत असताना वनाटेवाडी संघाच्या बाजूनं पुढचा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय डॉट डॉट आणि डॉट मित्रांनो म्हणतात ना मी मगाशी म्हणालो की हाच खेळाडू ज्याने 3 षटकामध्ये 3 षटकार लगावले होते मात्र आज कुठेतरी हा खेळाडू खऱ्या अर्थानं धावांसाठी धाव करताना पाहायला मिळतोय कुठेतरी प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावे लागते कारण मित्रांनो प्रत्येक दिवस हा सारखा नसतो प्रत्येक दिवसाला नक्कीच काहीतरी नवं करावं लागतं आणि आज मात्र नवं करताना कुठेतरी इथे मात्र खऱ्या अर्थानं धाव करावी लागते ती स्वप्नील यांना पुढचा बॉल इथे मात्र पाहिले गेले तर येऊ दिला आणि पंचाने मात्र आमच्यापर्यंत इशारा दर्शवलाय की अवंत स्वरूपाची धाव असणार आहे वाईट +1 धावसंख्येत मात्र टोटल 2 धावा इथे मात्र ऍड केल्या जातील 24 धावा येणारे 8 बॉल 23 धावांची आवश्यकता 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे 4 मोठे फटके जर इथे आले तर खऱ्या अर्थानं वनाटेवाडी संघ इथे मात्र विजय ठरू शकतो मात्र हे 4 मोठे फटक्यांवरती कुठेतरी अंकुश लावण्याचं काम बुरमाळ संघाच्या बाजूने इथे मात्र केलं जाईल का हे सुद्धा पाहावं लागणार आहे पुढचा बॉल आडव्या बॅट नक्कीच खोलून काढलाय गॅप नक्कीच मोठा आहे चेंडू जातोय 1 बाउंस सीमा रेषेच्या बाहेर नितीन पाटील यांच्या बॅटून पहिला दर्जेदार चौकार चला येणारे 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे 7 बॉल 19 ची गरज आहे चला मित्रांनो ग्रुप वेटिंग करू नका शेवटचा 4 मिनिटांचा अवधी मात्र आपल्याकडे आहे याची मात्र आपण नोंद घ्यायची आहे पुढचा बॉल अकुट टप्प्यात होता त्याला मात्र भिरकावून दिलाय क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र चुकी घडतीये चुकी काय घडतीये तर चेंडू फरार होतो सीमा रेषेच्या बाहेर आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय इथे मात्र येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे त्याला दोन्ही संघाला विनंती करतो आपण ग्रुप मीटिंग करू नका 6 चेंडू आणि 15 ची गरज आहे नवीन गोलंदाजाच्या मागून सज्ज झालेत आकाश यांना आपण इथे पाहतोय 6 चेंडू आणि 15 ची गरज आहे चला ऑनफी मंचाला विनंती करतो की आपण थोडी सामन्याला गती द्यायची थोडं स्पीडअप करा प्लीज
स्ट्राईक होते आपण पाहतोय स्वप्नीलांना आपण पाहतोय तो गोलंदाजी माग होते आपण पाहतोय आकाशाने आपण पाहतोय त्यांनी खऱ्या अर्थानं डेथ ओव्हर मध्ये नक्कीच जो कारनामा नक्कीच मागे केला होता आता मात्र कर्णधाराने जबाबदारी दिली आहे. चला एलवन जुगाई संघ आपण आपला निर्णय काढवायचा आहे. गोलंदाजी ओके धन्यवाद. जो मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये एक्स्ट्रा एफर्ट घेतलेला फटका स्वप्नीलच्या बॅट बाजून हा दर्जेदार चौकार. इथे मित्रांनो पाहिलं गेलं तर आपण 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडू इथे मात्र 4 धावा आल्यात. समीकरण मात्र थोडंसं हलकं झालंय तर येणारे 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय स्वप्नीलांना आपण पाहतोय पुढचा बॉल समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक येत आहेत. एफर्ट नक्की छान इथे पाहायला मिळाला मात्र झेल नक्की निसटलाय. 2 धावामध्ये इथे पूर्ण केल्या गेल्यात. क्षेत्ररक्षकाचं मात्र कौतुक करावं लागेल. संघावरती असलेली कमिटमेंट खऱ्या अर्थानं नक्कीच पाहायला मिळाली. झेल नक्की टिपला गेला नाही मात्र एफर्ट नक्की छान इथे पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दीपक यांना आपण पाहतोय येणारे 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा प्लीज. पुढचा बॉल सूर एक चेंडू हाताळला गेला मात्र पंचाने मात्र दंडित केले गेले कारण नक्कीच कुठेतरी अवंत स्वरूपाचा चेंडू इथे हाताळला गेलाय. 39 धावा दाबडकावती लागल्यात. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता अजूनही आहे. जर वनाटेवाडी संघाला इथे मात्र विजय साकारायचा असेल तर मात्र अशाच फटक्यांची गरज आहे. आलाय मोठा फटका स्वप्नील यांच्या बॅटमधून समोरच्या दिशेला हा दर्जेदार फटका 6 धावा षटकार. चला बॉल द्या प्लीज. चला आयोजन कमिटीचा विनंती करतो आपण बॉलची त्वरित पूर्तता करायची आहे. आता मात्र येणारे चेंडू असणार ते 3 आणि 2 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 2 ची गरज आहे. विजयाच्या मात्र उंबरठे आपल्याला वनाडेवाडी संघ इथे पाहायला मिळतोय. स्वप्नील मात्र आपलं नक्कीच कामकाज खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. चला एलवन जुगाई संघ आपण तयार राहायचंय. आणि इथे मात्र काय घडलंय बॅटची नक्कीच आतली कडा घेतली आहे आणि एष्ट्यांचा वेध घेतलाय आणि स्वप्नीलच्या खेळीचा मात्र अंत सुरू झालाय. सामन्यामध्ये अजूनही ट्विस्ट आहे कारण येणारे 2 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता आहे. चला नेक्स्ट मॅच एका बाजूला आपण पाहतोय चंद्रकांत स्पोर्ट्स एलवन जुगाई आणि त्यांच्या आगेत आपण पाहतोय यजमान संघ अर्थात पहिला गेलं तर राधाकृष्ण क्रिकेट क्लब चिखलवाडी हा संघ इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाला विनंती करतो की या सत्रातील शेवट इथे हाताळल्याने आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल व्हायचं आहे. कोणत्या प्रकारचा अधिकचा वेळ मात्र आपण खर्च करायचा नाही. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदान दाखल झाले संजय आपण पाहतोय 2 बॉल 2 ची गरज आहे. चला 2 बॉल आणि 2 ची गरज आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल झाले संजय आपण पाहतोय. जर हा चेंडू डॉट आला तर कुठेतरी सामन्यामध्ये थोडा रोमांच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आणि हा रोमहर्षक सामना खऱ्या अर्थानं आज आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही बलाढ्य संघात मी मगाशी म्हणालो शेवटच्या चेंडू मध्ये नक्कीच सामना जाईल हा आणि नक्कीच तसं होत असताना पाहायला मिळतंय. येणारे 2 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल फेस करतील संजय.
पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल तिथे मात्र हा आलाय विजयी फटका. चेंडू जातो सी मारेच्या बाहेर, साधा वेळसाठी षटकार. आणि इथे मात्र विजय साकारलाय तो, अर्थात वनाडीवाडी संघानं. जिंकल्या संघाचं अभिनंदन, हारल्या संघाचं सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला येलवन जुगाई संघ अजय, चला आपण त्वरित मैदान दाखल. चला येलवन जुगाई संघाला विनंती करतो की आपण लाईनअप मध्ये आपण मैदानाच्या आत दाखल व्हायचंय. आणि या सामन्यातील मानाचा मॅच ठरला, अर्थात नो डाऊट